नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय क्लिअर? नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय क्लिअर? नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय क्लिअर? सर्वांना आवाज येतोय माझा? नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय क्लिअर? आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. सर्वांना आवाज येतोय माझा? नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? या शिक्षक दिनानिमित्त आज सर्व भावी शिक्षकांना म्हणजे शिक्षक दिवस संचालक काँग्रेस स्पर्धा. आवाज येतोय माझा? मार्गदर्शन संस्था. नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? या शिक्षक दिनानिमित्त आज सर्व भावी शिक्षकांना म्हणजे शिक्षक दिवस संचालक काँग्रेस स्पर्धा. आवाज येतोय माझा? मार्गदर्शन संस्था. नमस्कार. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? या शिक्षक दिनानिमित्त आज सर्व भावी शिक्षकांना म्हणजे शिक्षक दिवस संचालक. बघा, येणाऱ्या काळामध्ये आपण आवाज क्लिअर आहे आता? बघा, आवाज क्लिअर असेल. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व शिक्षक एक भावी पिढी कुठंतरी आपल्याकडनं एक चांगलं काम होईल आणि येणाऱ्या जी काही कोमल बालकं आहेत यांना जिल्हा परिषद असेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, विनानुदानित असतील, अनुदानित असतील, या सर्वांमध्ये यांना या काळामध्ये आपल्या हातून एक चांगली पिढी घडवण्याचं कार्य आपण करणार आहोत. तोच हेतू लक्षात ठेवून आज आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला. की खूपच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर थोडा एक संवाद आज आपण आयोजित करावा. बरेच विद्यार्थ्यांचे कॉल्स आले, त्यांच्याकडनं मला फीडबॅक आला की सर येणाऱ्या काळामध्ये होणारी शिक्षक भरती असेल, शिक्षक पात्रता परीक्षा असेल, या दृष्टीने तुम्ही आम्हाला खूप बहुमूल्य मार्गदर्शन करत आहात. पण बरेच विद्यार्थी निगेटिव्ह झालेले आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की अद्याप अजून सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात येत नाही. येणाऱ्या काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात कधी येईल किंवा आम्ही आमच्या अभ्यासाला कशी गती द्यावी, या दृष्टीने सुद्धा खूपच विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, की आपण शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा आपल्याला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. फक्त आणि फक्त आपल्याला सर्व गोष्टी सहज उपलब्ध झाल्यात असं नाहीत. आपली घरची परिस्थिती,
त्या परिस्थितीत आपण जीवन जगत असताना येणाऱ्या संकटांना तोंड देऊन जिद्दीने इथपर्यंत पोहोचलो आहोत. एक मनात उमेद, जिद्द आणि काहीतरी चांगलं करण्याची आशा आपल्या मनात असते. आपल्या हातून आपण नेहमी सत्कार्य करत आहोत. भविष्यात ज्या ज्या गोष्टी घडतील यांचा भविष्याचा विचार न करता आपण आपलं काम करत राहा. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उज्ज्वल यश मिळेल ही अपेक्षा मी करतो. कोविडच्या काळानंतर मी सुरू केलेली माझी एक स्पर्धा परीक्षा छोटी अकॅडमी आणि याच्यातून मी निश्चय केलेला होता की भविष्यात माझ्या हातून तरी खूपच काही शिक्षक घडावेत किंवा शिक्षक व्हावेत या आशेने मी हा जो काही काम चालू आहे 2021 नंतर साधारण 3 वर्षचा कालखंड 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये माझं काम चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2021 नंतर टीईटी परीक्षा झालेली नाही. मग मध्यंतरी सीटीटीच्या परीक्षा झाल्या. जर टीईटीची परीक्षा 3 वर्ष झाली नसेल तर निश्चित 3 वर्षात मी कुठल्याही बॅच सुरू केल्या नसतील. म्हणजेच सांगायचा हेतू असा की माझी अकॅडमी मुळात मी कुठल्याही पूर्णपणे माझ्या व्यावसायिक दृष्टीने चालवत नाही. मग या 3 वर्षामध्ये मी माझं घर काय बंद होतं का? म्हणजेच कुठून तरी उदरनिर्वाहासाठी मला पैसे तर लागतच होते, पण या काळामध्ये माझं काम चालू होतं आणि आज सुद्धा चालू आहे. मला तुमच्याकडनं खूप काही अशी काही अपेक्षा नसते की मला प्रत्येक विद्यार्थ्याकडनं खूपच जास्त फी घ्यावी आणि पैशांचा सोर्स मी तुमच्याकडून निर्माण करावा. अजिबात नाही. माझं जे काही काम चालू असतं ते मी अदर क्लासेसवर, कोचिंग क्लासेसवर किंवा शालेय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी माझा उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण काम करत असताना आपल्या हातून कोणाला तरी काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत व्हावी या दृष्टीने एक हा चालवलेला छोटासा उपक्रम समजा. नाममात्र शुल्कामध्ये इंटरनेट सर्फिंग असेल, ॲपचे चार्जेस असतील, डिव्हाइस असेल, याचा एकंदरीत खर्च पकडला तर खूप काही जातो. त्यानंतर आपले काही फॅकल्टी होते त्यांना केलेलं पेमेंट असेल की त्यांना दिलेलं मानधन असेल, या सर्वांचा विचार करून साधारण आपण तुम्हाला नाममात्र शुल्कामध्ये टीचिंग करत असतो. आज शिक्षक दिन, या शिक्षक दिनी आपण असा निश्चय करूया की आगामी शिक्षक पात्रता परीक्षा असेल, आगामी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा असेल किंवा भरतीसाठी असणारी जाहिरात असेल, ही केव्हाही आली, कधीही आली, कुठल्याही काळात आली तरी डगमगून न जाता आजपासून आपल्या अभ्यासात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचं सातत्य व्यवस्थित ठेवलं तर निश्चित तुमचा अभ्यास हा कंटिन्यू राहील. तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहाल आणि येणाऱ्या काळामध्येच तुम्हाला निश्चित हमखास यश मिळेल ही अपेक्षा आपण सर्वजण बाळगूया. अजिबात निगेटिव्ह होऊ नका. असंख्य संकट येतील, त्यांना तोंड द्या, उभे राहा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याच्यातून आपण आपल्या अनेक पिढ्या घडल्या, त्यांनी शिकलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला कुठेही डगमगायचं नाही. असंख्य प्रकारचे अपयश येतील, अगदी आजूबाजूच्या लोकांकडनं अवहेलना होईल, तुझ्याकडनं होणार नाही, तू करू शकत नाही, तुला स्पर्धा परीक्षा करता येणार नाही, तुला अपयश येईल, तुला यश मिळणार नाही. अजिबात कोणाकडे लक्ष नका देऊ. मी सुद्धा गेल्या 8-10 वर्षामध्ये असंख्य अशा संकटांना असेल किंवा प्रयत्नांना असेल किंवा जे जे काही गोष्टी असतील त्यांना तोंड देत आजपर्यंत आलो आहोत. नियतीला आपल्याला जे जे मान्य असेल ते ते द्यावाच लागेल, पण आपले प्रयत्न आपण सोडू नका. जीवन जगताना वर्तमानात जीवन जगा. उद्याचा विचार करू नका आणि कालचा सुद्धा विचार करू नका. आज आता आपण काय करत आहोत
किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं काय चांगलं होईल यासाठी फक्त आजचा विचार करा. खूप विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात जेव्हा जेव्हा जाहिरातीचे वारे वाहू लागतात तेव्हा, आणि त्यांना जर कोणी निगेटिव्ह केलं तर त्यांच्या अभ्यासात सातत्य नसतं, ते अभ्यास बंद करतात. आणि जेव्हा कुठंतरी अचानक जाहिरात येते आणि हा जो सिलेबस बघितला आपण, तर तो काही आपल्यासाठी थोडा नाही. मग तो आपल्यासाठी रात्रंदिवस करून सुद्धा पूर्ण होत नाही. अशा वेळी आपल्याला अपयश येतं, निराश होतो आपण. मग यावेळी आपण सातत्याने आपल्या अभ्यासात सुरुवात, कंटिन्युटी ठेवा. पाठ्यपुस्तकं असतील, मॅथ्सचे उदाहरणं असतील, ही जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येणार नाही. आज शिक्षक दिनानिमित्त खास संवाद साधताना अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या काळामध्ये आज अशी शपथ घ्या, की आज शिक्षक दिनी अशी शपथ घ्या की आयुष्यात किती संकट आली तरी मी पुढे जाईल. जेव्हा जेव्हा आपण विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतो की तुला असंख्य गोष्टींना तोंड द्यावायचंय, तर त्या गोष्टींमध्ये, त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण सुद्धा आज विद्यार्थी आहोत. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या शिक्षक दिनी कदाचित तुम्ही सर्वजण शिक्षक सुद्धा होऊ शकतात, अशी आपण आशा करूया. अभ्यास करताना सातत्य खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस, रीडिंग, रायटिंग, सॅम्पल टेस्ट सोडवणे यांना वारंवार महत्त्व द्या. आपल्या डेमो टेस्ट असतील, डेमो लेक्चर असतील, किंवा जेव्हा जेव्हा वेबिनार होतील ते वेबिनार करा. जे कोणी स्कूलला असेल त्यांना शक्य नसेल की सर मी लाईव्ह बॅच करू शकत नाही, तर आपल्या रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहेत. अगदी नाम मात्र शुल्कामध्ये आपण रेकॉर्डेड बॅच देत आहोत, आणि ती बॅच करून तुम्हाला तुमच्या हवे त्या वेळामध्ये तुमचा अभ्यास करता येईल, तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपण आज थांबलो तर आपल्या मागचा कोणीतरी आपल्या पुढे जाईल, मागून येऊन पुढे निघून जाईल. प्रत्येकांना कासव आणि सस्याची गोष्ट माहीतच आहे. म्हणून एका दिवसात धावून एका दिवसात पळून काय होणार नाही. आपल्या अभ्यासात सातत्य ठेवलं तर कासवासारखं आपण हळूहळू का होईना रोज आपल्यामध्ये प्रगती होईल. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्यांची व्होकॅब्युलरी असेल, गणिताचे महत्त्वाचे सूत्र असतील, वर्गमूळ असतील, त्रिकोणी संख्या असेल, पायथागोरसचं सूत्र असेल, सरळ व्याज चक्रवाढीचं सूत्र असेल, याच्यावर फोकस करा. यांना रिवाइज करा, रिव्हिजन करा. ही आपल्याला पुढे जाऊन मार्क्स देतील. इतिहास, भूगोल, सायन्स यांची टेक्स्टबुक वाचून टाका. जोरात तयारी करा, पुढे चला. निश्चित येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम आपल्या निकालातून दिसून येतात. आज आपण कष्ट करत असताना याचे इफेक्ट आपल्याला लगेच जाणवत नाहीत. कालांतराने होणाऱ्या परीक्षा, त्या परीक्षेतून येणारे आपले रिझल्ट्स, हे सर्व काही सांगून जातं. आज आपण काय करतो हे कोणाला सांगायची गरज नाही. येणाऱ्या काळात आपले निकालच सर्व काही सांगून जातात. जे आज आपण ज्या गोष्टींचा आपण आज आस्वाद घेत नाहीत, आनंद घेत नाहीत, जर आपण आपला वेळ अभ्यासासाठी दिला तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला परत मिळत असतात, ते आपण काही पटीने. म्हणून आज जे बोलणार आहे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांचं कामच ते आहे. उद्या आपलं सिलेक्शन झाल्यावर हेच आपल्यासाठी शाल आणि श्रीफळ घेऊन येतील, हेच आपल्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येतील आणि म्हणतील की तू सलाम तुला तुझ्या यशाला, की तू खूप चिकाटी केली. अशा लोकांना आपण तेव्हा अजिबात थारा देऊ नका, अजिबात थारा देऊ नका. येणाऱ्या काळात तुम्हाला यश मिळेल. आपण या अभ्यासात योग्य त्या मार्गावर असा. प्रत्येकाला संकट येत असतात, आणि या संकटाच्या काळात जो उभा राहतो, जो ताकदीने काम करतो, तो पुढे जातो. डिप्रेस होऊ नका. आपले आवडीचे खेळ खेळा.
प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. एक्सरसाइज असेल, मेडिटेशन असेल, तुमच्या आवडचे खेळ असतील, टी व्ही बघणं असेल, कुटुंबाला वेळ द्या. प्रत्येकाला आपल्याकडे 24 तासच मिळतात आणि या प्रत्येक 24 तासाचं नियोजन पहिला येणारा असेल किंवा शेवटचा येणारा असेल याला करावंच लागतं. मग हे करत असताना तो पुढे गेला, आपण मागे का राहिलो, या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. कारण त्याच्या अभ्यासामध्ये सातत्य आहे, कंटिन्युटी आहे, तो रोज करतोय. आपण सणांसारखे कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून आपल्याला कुठंतरी माहीत होतं, हा बाबा तयारी कर, जाहिरात येणार आहे, टीईटी येणार आहे, टीईटी झाली की टेट येणार आहे, टेट झाली की शिक्षक भरतीची जाहिरात येणार आहे, जागा भरल्या जाणार आहेत, पवित्र पोर्टलनं सर्व जागा भरल्या जाणार. म्हणून अभ्यास करा, अभ्यासात सातत्य ठेवा, निश्चित पुढे जाल, यश मिळेल. आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला थांबून चालणार नाही. आपले कुटुंब असेल, कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. गृहिणी असतील, घरातील कामं करून तुम्हाला जॉब करायचा आहे आणि निश्चित तुमचा याच्यात वाटा मोठाच असेल. आपल्या मुलांना भविष्यात गर्व झाला पाहिजे की माझ्या आईने, माझ्या वडिलांनी एवढे कष्ट केले आणि कुठंतरी ते जॉबला लागले. त्यांना आजची परिस्थिती काय होती ही भविष्यात जाणीव करून द्या की निश्चित येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा ही भयंकर असणार आहे. आज ग्रुप डी सारख्या पदांना लाखोच्या वरती अर्ज आलेले असतात. MBBS, BAMS, कधी असे सुद्धा किंचित लोक आपल्याला PhD झालेले दिसतात. काही लोकांना वाटतं MBBS करून सुद्धा वाटतं की गव्हर्नमेंट जॉब मिळावा. असे लोक सुद्धा आज क्लास 3च्या पदांसाठी सुद्धा कधी कधी अर्ज करायला विचार करत नाहीत. सत्यस्थिती आहे, वास्तविकता ही. मी माझ्या डोळ्याने मला असे लोक भेटलेले, PhD झालेले लोक मिळतात. कारण त्यांना वाटतं की स्टेबिलिटी आहे. कोविडच्या काळानंतर प्रत्येकाला जाणवलं की जॉब किती इम्पॉर्टंट आहे, जॉब सिक्युरिटी किती इम्पॉर्टंट आहे. आपण शिक्षक या क्षेत्रामध्ये असताना आपलं शिक्षण क्षेत्र सर्वात शेवटी सुरू झालं हे आपल्याला माहिती. लक्षात घ्या की येणाऱ्या काळामध्ये परीक्षा कधी येईल या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. आपल्या अभ्यासात सातत्य ठेवा, पुढे चला. काय अडचण असेल मला विचारा, पण अभ्यासात खंड पडू देऊ नका. येणारा काळ तुम्हाला उज्ज्वल भविष्य देईल. तुमच्याकडून अनेक चांगल्या पिढ्या निर्माण होत आणि तुम्ही ज्यांना घडवणार त्यांच्या हातून सुद्धा चांगल्या पिढ्या घडतील अशी आशा आज आपण या शिक्षक दिनानिमित्त बाळगूया आणि आजपासून कामाला सुरुवात करूया. महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वारंवार मी येणारे JR असतील, न्यूज असतील त्या टेलिग्रामला टाकत असतो. त्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. आपलं अकॅडमीचा ॲपसुद्धा आला आहे. ते पण सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी डाउनलोड करून घ्या. त्याच्यात अगदी 2 रुपयापासून तुम्हाला टेस्ट दिली आहे. 2 रुपयापासून तुम्हाला डेमो लेक्चर दिले आहेत. 5 रुपयात आपल्याला तुम्हाला टेस्ट दिली आहे. ज्या टेस्टला मला 50-60 रुपये खर्च असेल ती टेस्ट मी तुम्हाला 5 रुपयात दिलेली. तुम्हाला ॲपची लिंक, टेलिग्रामची लिंक्स आणि सर्व काही जे काही अवेलेबल असेल ते तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळून जाईल. जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा की बिचारे जे कोणी परिस्थिती नसेल, 10-20 हजार रुपयाचा क्लास लावूनही शकत असतील अशा लोकांना आपण 1000-2000 रुपयामध्ये बऱ्याच गोष्टी करायला त्यांना आपण थोडी सवलत जास्त देऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आजचा व्हिडिओ पोचवा आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे यूट्यूब चॅनलचे लेक्चर असतील ते रेग्युलर करा. याच्या आधी झालेले सर्व लेक्चर मी अपलोड करतच असतो जे ॲपला होतं ते.
पण जेव्हा जेव्हा मला यूट्यूब चॅनलवर तुमच्याशी संवाद साधता येईल तेव्हा निश्चित संवाद साधण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्यापेक्षा जे मोठे असतील त्यांनी मला लहान भाऊ समजून सांगा की सर आम्हाला अशी मदत हवी. जे लहान असतील त्यांनी मला मोठा भाऊ समजून सांगा की सर आम्हाला अशी मदत हवी. आम्हाला निश्चित मार्गदर्शन करा. काही अडचणी असतील तर निश्चित मोकळेपणाने बोला. येणाऱ्या काळामध्ये अजून पुढे जाता येईल. आशा करूया आजच्या या शिक्षक दिनानिमित्त आपण तुम्हा सर्वांना एकदा मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आजपासून तुम्ही कामाला लागाल, काम कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. आभारी.